श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायणविधी दिवस 30वा अध्याय 18वा ओळी क्रमांक 1478 पासून अध्याय 18वा ओळी क्रमांक 1810 पर्यंत. ओम द्राम श्री ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः. तेथ अमरत्व ओगरिले ते मरणाची लागी झाले, भोगोणेनता जोडले ऐसे आहे. नंश स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनसी काही. म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेने धनंजया, आज शास्त्र राजा इया झालासी विषय. तरी ययाची शास्त्राचेनी संप्रदाये पांघुरोनी, शास्त्रार्थ हा निकेनी अनुष्ठी हो. एरवी अमृतमथना सारिके होईल अर्जुना, जरी रिगसी अनुष्ठाना संप्रदाये विण. गाय धडजोडे गोमटी, ते तेची पैदे किरीटी, जे जानीचे हातवटी सांजवनीची. तैसा श्री गुरु प्रसन्न होये, शिष्य विद्या ही किरला आहे, परी ते फळे संप्रदाये उपासिलिया. म्हणून शास्त्री जो इये उचित संप्रदाय आहे, तो ऐक आता बहुवे आदरेसी. तरी तुवा हे जे पार्था, गीता शास्त्र लाधले आस्ता, ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो. अथवा तापसही झाला, परी गुरुभक्ती जो ढीला, तो वेदी अंत्यज वाळीला तैसा वाळी. ना तरी पुरोडाशु जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा. गीता नेदी तैसी तापसा, गुरुभक्तीहीना, का तपही जोडे देही. भजे गुरुदेवांच्या ठाई, परी आकर्णनी नाही चाडजरी. तर मागील तरी मागील दोही अंगी, उत्तम होय कीर जगी. पर्या शवना लागी योग्य नोहे, मुक्ता फळ भल तैसे, हो परी मुख नसे. तव गुण प्रवेशे तेथ काही, सागर गंभीर होये. हे कोण ना म्हणत आहे, परिवृष्टी वाया जाये झाली तेथ. झाली या दिव्यान्न सुवावे, मग जेवा या धाडावे. जे आर्तिकान करावे उदारपण, म्हणून योग्य भल तैसे, होत परी चाड नसे. तरी धनेवानी वसे देसी हे तया, रूपाचा सुजान डोळा, ओढू ये काही परिमळा. जेथ जे माने ते फळा, तेथची येगा. म्हणून तपी भक्ती, पहावे ते सुभद्रापती. परी शास्त्र श्रवणी अनासक्ती, वाळावेची ते. ना तरी तपभक्ती, हो निश्रवणी आरती. आथी ऐसी ही आयती, देखसी जरी. तरी गीता शास्त्र निर्मिता, जो मी सकळ लोकशास्त्रा. तया माते सामान्यता बोलेल जो. माझ्या सज्जनेसी माते, पै शून्याचेनी आव्हाते. एक हाती तया ते योग्य नमन. तयांची एर आघवी, सामग्री ऐसी जाणावी. दीपे विणठाण दिवी, रात्रीची जैसी. अंग गोरे आणि तरुणे, वरी लेईले आहे लेणे. परी एक लेणी प्राणे, सांडिले जेवी. सोनयाचे सुंदर, निर्वाळिले होय घर. परी सर्पांगणा द्वार रुंदले आहे. निपजे दिव्यान्न चोखट, परी माझी काळकुट. असो मैत्री कपट गर्भिणी जैसी. तैसी तपभक्ती मेधा, तयाची जाण प्रबुद्धा. जो माझयांची का निंदा माझीची करी. या कारणे धनंजया, तो भक्त मेधावी तपिया. तरी नको बापा इया, शास्त्रा आतळो देवो. काय बहु बोलो निंदका, योग्य सृष्ट्या ही सारिखा. गीता हे कौतिका, लागी ही नेदी. म्हणून तपाचा धनुर्धरा, तळी दाटो निगाडोरा. वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासाद जो झाला. आणि श्रवणेच्छेच्या पुढा, दारवंटा सदा उघडा. वरी कलश चोखडा अनिंदा रत्नांचा. ऐशा भक्तालयी चोखटी, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी. मग माझी या सवसाठी तू कशी जगी. काजे एकाक्षरपणेसी, त्रिमात्रकेची ये कुशी. प्रणव होता गर्भवासी साकडला, तो गीतेची या बहाळी. वेदबीज गेले पाल्हाळी, की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली. ते हे मंत्र रहस्य गीता, मिळवी जो माझी या भक्ता. अनन्य जीवना माता बाळका जैसी. तैसी भक्ता गीतेसी, भेटी करी जो आदरेसी. तो देहा पाठी मजसी एकची होय. आणि देहांचे ही लेणे
लेवणी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पढिये. ज्ञानिया कर्मठा तापसा या खुनेची या माणुसा माझी तो एकगा जैसा पडिये मद. तैसा भूतळी आघवा आनंद देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. मद ईश्वराचे निलोभे हे गीता पडता अक्षोभे. जो मंडन होय सबे संतांची ये नव पल्लवी रोमांचित मंदा निळे कांपवीत आमोद जळे ओसंडत फुलांचे डोळे. कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवीत जैसे वसंत का प्रवेशे मद्भक्त आरामी. का जन्माचे फळ चकोरा होत जय चंद्र ए अंबरा नाना नव घनमयूरा ओ देत पावे. तैसा सज्जनांचा मेळापी गीता पद्य रत्नी उमपी जो वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणी. मग तयाचे निपाडे पड्यंते मद फुडे नाहीची गा मागे पुढे न्याहाळिता. अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी जो गीतार्थाचे करी परगुणे संता. पै माझी या तुझी या मिळणी वाढिनली जे हे कहाणी मोक्ष धर्म काजीनी आला से जेथे तो हा सकळार्थप्रद. आम्हा दोघांचा संवाद न करिता पदभेद पाठेची जो पडे तेने ज्ञानानळी प्रदीप्ती. मूळ अविद्येची या आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी. घेऊणी गीतार्थ उगाना ज्ञानीये जे विचक्षणा ठाकीते ते गानावाना. गीतेचा तोला आहे गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सारी सरिसे. गीता माऊलिये की नसे जाणे ताने आणि सर्व मार्गे निंदा सांडून असता पै शुद्धा. गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो तयाच्या श्रवणपोटी गीतेची अक्षरे जव पैठी. होती ना तव उठा उठी पळेची पाप अटविये माझी जैसा. वन्नी रिगता सहसा लंघिती का दिशा वनौके तीये. का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हारपती. तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची हे आदिवरी जायची पाप. ऐसी जन्मवल्ली धुवट होय पुण्यरूप चोखट याहीवर अचाट लाहे फळ. जे इये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिघती ते तुले होती पुरे अश्वमेघगी. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती. तेने स्वर्गराज्य संपत्ती लाहेच शेखी तो पैमद यावया लागी. पहिले पेने करे स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मदची मिळे. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदे मिया भौकाय बोलो. या कारणे हे असो परिजया लागी शास्त्रातिसो केला ते तव तुझ पुसो काज तुझे. तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांत आघवा तुझ एक चित्ते फावा गेला आहे. आम्ही जैसे जयारीती उगाणले कानांच्या हाती एरी तैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की. अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षीवरी वाळून सांडिले. जैसे आम्ही सांगितले तैसेची हृदयी फावले तरी सांगपा वाहिले पुसेन ते मी. तरी स्वाज्ञानजनिते मागील मोहे तुते भूलविले तो येथे असे की नाही. हे बहु पुसो काही सांगे तू आपुल्या ठाई कर्मा कर्म काही देखतासी. पार्थ स्वानंदैक रसे विरेल ऐशा भेददशे आणिला येणे मिशे प्रश्नाचेनी. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ तरी पुढील साधावया कार्यार्थ. मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघोनेरी एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागी. एम करोनिया प्रश्न नसतेची अर्जुनपण आणोनिया झाले पूर्णपण. ते बोलवी स्वय मग शिराब्दी ते सांडित गगनी पुंजमंडित. निवडे जैसा न निवडित पूर्णचंद्र तैसा ब्रह्म मी हे विसरे तेथ जगती ब्रह्मत्वे भरे. हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणही. ऐसा मोडत मांडत ब्रह्मे तो दुःखे देहाची ये सीमे. मी अर्जुन येणे नामे उभा ठेला मग कापता करतळी दडपूनी रोमावळी पुलकू स्वेदजळी जिरऊनिया.
प्राणक्षोभे डोलतया अंगा अंगची टेकया सुनिस्तंभ चाळया भूलोनिया नेत्रयुगुळाचे निओते आनंदामृताचे भरिते ओसंडते मागुते काढोनिया विविधा औस्तुक्याची दाटी चीप दाटत होती कंठी ते करोनिया पैठी हृदया माझी वाचेचे वितुळणे सावरुनी प्राणे अक्रमाचे श्वसने ठेवणी ठाई मग अर्जुन म्हणे काय देवो पुसताती आवडे मोह तरी तो सकटुंब गेला जी ठाव घेऊनी आपला पासी येऊणी दिनकरे डोळ्यांते अंधारे पुसिजे हे काही सरे कोणे गावी तैसा तू श्रीकृष्णराया आमुचिया डोळ्या गोतर हेची काही सया न पुरे तव वरी लोभे माये पासुनी ते सांगसी तोंड भरुनी जे काही सेनी ही करुणी जाणू नये आता मोह असे की नाही हे ऐसे जी पुससी काही कृतकृत्य झालो पाही तुझेपणे गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझे पुणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मी तुझेनी प्रसादे लाधने लिनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेदीच उरो आता करणे का न करणे हे जेने उठी दुजेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र गा ये विषयी माझ्या ठाही संदेहाचे नुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो तुझे निमी मजमी पावोनी कर्तव्य गेले निपटूनी परी आज्ञा तुझी वाचोनी आण नाही प्रभो काजे दुष्या ते नाशी जे दुजे द्वैता ते ग्रासी जे एक परी सर्वदेशी वसवी सदा दयाचे निसंबंधे बंद फिटे जयाची या आशा आस तुटे जे भेटलया सर्व भेटे आपण पाची ते तू गुरुलिंगजी माझे जे एकलेपणीची विरजे जया लागी ओलांडिजे अद्वैत बोध आपणची होनी ब्रह्म सारिजे कृत्यांचे काम मग की जे का निस्सीम सेवा जयाची गंगा सिंधू सेवू गेली पावताची समुद्र झाली तेवी भक्ता शैर दिली निज पदाची तो माझा जी निरुपचारू श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु मा ब्रह्मतेचा उपकारू हाची मानी जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड ते फेडून केले गोड सेवा सुख तरी आता तुझी आज्ञा सकल देवादिदेवराज्ञा कर्ण देई अनुज्ञा बलतीये विषयी या अर्जुनाची या बोला देवनाचे सुखे भूलला म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज येणेनी उमचला सुधाकर उणेणी उमचला सुधाकर देखुनी आपला कुमर मर्यादा क्षीरसागर विसरेची ना ऐसा संवादांचा बहुला लग्न दोघांची या आतुला लागले देखोणी झाला निर्भर संजय तेन म्हणतसे संजय बाप कृपानिधी रावो तो आपला मनोभाव अर्जुनेशी केला तेने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे जी कैसे बादरायने रक्षिलो दोघो आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षु ही संसारा की ज्ञानदृष्टी व्यवहार आणले ती आणि रथीची ये रहाटी घेई जो घोडयासाठी तया आम्हा या गोष्टी गोचरा होती वरी झुंजांचे निर्वाण मांडले असे दारुण दोही हारी आपण हारपिये जैसे एवढा जिये साकडा कैसा अनुग्रहो पैगाडा जे ब्रह्मानंद उघडा भोगवी तसे ऐसे संजय बोलिला परी नद्रवे एरू उगला चंद्रकिरणी शिवतला पाषाण जैसा हे देखो नितयाची दशा मग करीची ना सरिसा परी सुखे झाला पिसा बोलतसे भूलविला ऋष हर्षवेगे म्हणून धृतराष्ट्रा सांगे एरवी नवे तया जोगे हे कीरदाने मग म्हणे पैकुरु राजा ऐसा भातृपुत्र तो तुझा बोलिला ते अदोक्षजा गोड झाले अगा पूर्वापार सागर या नामासीची सिनार एर आघवे ते नीर एक जैसे कैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पासी दिसे मग संवादी जी नसे काहीच भेद पै दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे येथ एरी एर देखे आपण पे जैसे तैसा देवेसी पांडुसूत आपण पे देवी देखत पांडवेसी देखे अनंत आपण पे पार्था देव देवा भक्ता लागी जिये विवर देखे अंगी
येरुतिये तिहीची भागी दोन्ही देखे आणिक काहीची नाही म्हणून करती काही दोघे एकपणे पाही नांदताती आता भेद जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे ना भेदची तरी जोडे संवाद सुख का ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे ते ऐकले बोलणे दोघांचे मिया उठून दोन्ही आरसे ओढविल्या सरिसे कोण कोणा पाहत असे कल्पावे पा का दीपा सन्मुख ठेविल्या दीपक कोण कोणा आर्थिक कोण जाणे नाना अर्का अर्क उजलिया आनिक कोण म्हणे प्रकाशकवन हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठकपडे ते दोघे झाले एवढे संवादे सरिसे जी मिळता उद्योनी उदके माझी लवन वारू ठाके की तयासी ही निमिखे तेची होय तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोनी संवादले ते मनी धरिता मज ही वाणी तेची होतसे ऐसे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विके आठवणेला नेनोके संजयपणाचा रोमांच दव फरके तव तव अंग सुरके स्तंभ वेदांते जिंके एकला कंप अद्वयानंद स्पर्शे दीठी रसमय झाली असे ते अश्रू नव्हते जैसे द्रवत्वची नेनो कायन माय पोटी काय नेनो गुंफे कंठी वागरता पडत मिठी उससांची या किंबहुना सात्विका आठा चाचर मांडता उमेठा संजय जाहला से चोहोटा संवाद सुखाचा तया सुखाची ऐसी जाती जे आपणची धरी शांती मग पुढती देहस्मृती लाधली तेने तेव्हा बैसतेनी आनंदे म्हणे जी जे उपनिषदे नेणती व्यासप्रसादे ऐकले मिया ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी मी तुपनेशी दीठी विरोनी गेली हे आघवेची का योग दया ठाया येते मार्ग तयाचे वाक्य सवंग केले मदव्यासे हा अर्जुनाचे निमिषे आपण पेची दुजे ऐसे नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव ते थकी माझे क्षोत्र पाटाचे झाले जी पात्र कायवानु स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे राया हे बोलता विस्मित होय तेनेची मोडावला ठाय रत्नी की रत्न किळाये झाकोळीत जैसी हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये तैसा शरीराची या स्मृती तो संवाद संजय चित्ती धरी आणि पुढती तेची होय म्हणून मग उठवणी म्हणे नृपा श्रीहरीची या विश्वरूपा देखील या उगा कांपा असोला हसी न देखणे निजे दिसे नाही पणीचे जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता देखोणी चमत्कार कीजे तो नाही पैसार मदही सकट महापूर नेत आहे ऐसा श्रीकृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करुण देत असे तिळदान अहंतेचे तेत असंवरे आनंदे अलौकिकही काही स्फुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा या अवस्थांची काही कौरवाते परी नाही म्हणून राये ते काही कल्पावे जव तव झाला सुखलाभ आपण पा करुनी स्वयंब भुजाविला अवष्टंब संजये तेने तेथ कोणी एके अवसरी होवावी ते करुणी दूरी राव म्हणे संजया परी कैसी तुझी गा तेने तू ते येथे व्यासवे बैसाविले कासया उद्देशे अप्रसंगा माझी ऐसे बोलसी काही राणीचे रावळा नेलिया दाही दिशा मानी सुनिया का रात्री होय पाहायला निशाचरा जो येथींचे गौरवनेने तयाशी ते भिंगुळवाने म्हणून अप्रसंगतेने म्हणावा की तो मग म्हणे जी म्हणे सांगे प्रस्तुत उदयलेसे जे उत्कळीत ते कोणासी बारे जैत देईल शेखी हे रवी विशेषे बहुतेक आमुचे ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि ऐरांचे निपाडे दळही याचे देवडे म्हणून जैत पुढे आणील नाते आम्हा तव गमे ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेनो संजया असे तैसे सांगपा हरि ओम तत्सिद्धी श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्षसन्न्यासयोगो नाम 8 अध्यायः।
या बोलवा संजयो म्हणे, जी एरा एरांचे मी नेणे, परी आयुष्य तेथे जीने, हे पुढे की गा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. रावो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक, वन्नी तेथे दाहक सामर्थ्य की. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. वसंत तेथे वने, वन तेथ सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसी. भाग्य तेथ विलास, सुख तेथ उल्हास, हे असो तेथ प्रकाश, सूर्य जेथे. तैसे सकळ पुरुषार्थ, जेने स्वामी का सनाथ. तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी, आणि आपले निकांतेसी, ते जगदंबा जयापासी. आणि मादिकी कायदासी नव्हती तयाचे. श्रीकृष्ण विजय स्वरूप निजांगे, तो राहिला असे जेने भागे. ते जय लाग वेगे तेथेची आहे, विजयी नामे अर्जुन विख्यात. विजय स्वरूप श्रीकृष्णनाथ, श्रेयसी विजय निश्चित तेथेची असे. तयाची देशींच्या झाडी, कल्पतरू ते होडी. न जिनावे का एवढी माय बापे असता. ते पाशा नाही आघवे, चिंता रत्ने का नोहावे. तेय भूमिके का न यावे सुवर्णत्व. तयाची या गावीची या, नदी अमृते वहाविया. नवलकाय राया विचारी पा. तयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद. सदेह सच्चिदानंद का नोहावे ते. पै स्वर्गापवर्ग दोन्ही, ये पदे तया अधीनी. श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया, म्हणून जियाबाही उभा. तो लक्ष्मीयेचा वल्लभा, तेथ सर्व सिद्धी स्वयंभा. ये रमीनेने आणि समुद्राचा मेघ, उपयोगे तया होनी सांग. तैसा पार्थी आजी लाग आहे तये, कनकत्व दीक्षा गुरु. लोहा परिस होय किरू, परी जगा पोषिता व्यवहारो तेची जाणे. येत गुरुत्वा येतसे ऊने, ऐसे जने कोणी म्हणे. वन्नी प्रकाश दीपपणे प्रकाशी आपला, तैसा देवाची या शक्ती. पार्थ देवासीच बहुती, परिमाने ये स्तुती गौरव असे. आणि पुत्रे मी सर्व गुणी, जिनावा हे बापा शिरानी. तरी ते शारंग पाणी फळा आली. किंबहुना ऐसा नृपा, पार्थ झाला असे कृष्ण कृपा. तो जयाकडे साक्षेपा रीती आहे, तो गा विजयासी ठावो. येथ तुझ कोण संदेहो, तेथ नये तरी वाव विजयाची होय. म्हणून जेथ श्री तेथ श्रीमंत, जेथ तो पांडूचा सूथ. तेथ विजय समस्त अभ्युदय तेथ, जरी व्यासाचे निसाचे. धीरे म्हण तुमचे, तरी या बोलाचे ध्रुवची माना. जेथ तो श्रीवल्लभ, जेथ भक्त कदंब, तेथ सुख आणि लाभ मंगळाचा. या बोला आन होय, तरी व्यासाचा अंक नवाहे. ऐसे गाजो निबाहे उभिली तेने, यव भारताचा अवाका. आणून श्लोका एका, संजये कुरुनायका जिजला हाती. जैसा नेनो केवडावन्नी, परी गुणाग्री ठेवूनी. आणि जे सूर्याची हानी निस्तरावया, तैसे शब्द ब्रह्म अनंत. झाले 1.25 भारत, भारताचे सतेशात सर्वस्व गीता. तया ही 7 शतांचा इत्यर्थ हा श्लोक श्लेषींचा शेषींचा. व्यासशिष्य संजयाचा पुनरुद्गार जो. येणे एकची श्लोके, राहे तेने असके. अविद्या जाताचे निके जिंतिले होय. ऐसे श्लोक 7 गीतेची पदे अंगे वाहत. पदे म्हणो की परमामृत गीता काशीचे. हे आत्मा राजाची ये सभे, गीते ओढविले हे खांबे. मदश्लोक प्रतिभे ऐसे येत, की गीता हे सप्तशती. मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंदली असे. म्हणून म्हणे काय वाचा, जो सेवक होईल येचा. तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. की अविद्या तिमिर रोखे, श्लोक सूर्या ते पैजा जिंके. ऐसे प्रकाशिले गीता मिखे, राये श्रीकृष्णे. की श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता. संसार प्रतश्रांता विस्मावया, की सौभाग्य संती भ्रमरी. सेविले ते श्लोक कल्हारी. श्रीकृष्णाख्य सरोवरी सासिन्नी हे, की श्लोक नवती आन. गमे गीतेचे महिमान, वाखानिते वंदीजन उदंड जैसे.
का श्लोकांची या आवारा सातशते करुणी सुंदरा सर्वागम गीता पुरा वसो आले की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नव्हती बाह्या पसर काजो की गीता कमळीच भृंग की हे गीता सागर तरंग की हरीचे हे तुरंग गीता रथीचे की श्लोक सर्व तीर्थ संघात आला जो गीते गंगे आला श्रीगीते गंगे आत जे अर्जुन सिंहस्थ झाला मनोनी की नो हे श्लोक श्रेणी अचिंत चित्त चिंतामणी की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची ऐसिया 7 श्लोका परी आगळा एक एका आता कोण वेगळी का वाना वापा तानी आणि पारठी या कामधेनू ते दिठी सोनी जैसिया गोठी कीजतीना दीपा आगील मागील सूर्य धाकुटा वडील अमृत सिंधू खोल उथळ काईसा तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते आहाती काई आणि श्लोका पाड नाही हे कीर समर्थो काई येथ वाच्यवाचकही भाग न धरी जे ये शास्त्री एक श्रीकृष्णची वाच्यवाचक हे प्रसिद्ध जाणे लोक भलताही जेने अर्थे तेची पाठे जोड एवढे निधटे वाच्यवाचक एकवटे साधिते शास्त्र म्हणून मज काही समर्थनी आता विषय नाही गीतादान हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची शास्त्र वाच्ये अर्थे फळे मग आपण मावळे कैसे नवे हे सगळे परब्रह्मची कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे चकोराचेनी निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निववेली कळावंते चंद्रे जेवी का गौतमाचे निमिषे कळी काळ जरितोद्देशे पाणी ढाळ गिरीशे गंगेचा केला तैसे गीते ते हे दुबते वत्स करुणी पार्थाते दुभी नली जगापुरते श्रीकृष्ण गाय येथे जीवे जरी नहाल तरी हेच कीर होवाल ना तरी पाठमिशे तिंबाल जीवची जरी तरी लोह एक अंशे जगटिलिया परिसे एरीकडे या पैसे सुवर्ण होय तैसी पाठाची ते वाटी श्लोकपाद लावाना जब होटी ओठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा ना येणेसी मुखवाकडे करुणी ठाकाल कानवडे तरी कानी ही घेता पडे तेची लेख जे हे शवने पाठे अर्थे गीता नेदी मोक्षा अरवते जैसा समर्थदाता कोणा ते नास्ती न म्हणे म्हणून जानतया सवा गीतार्थची एकी सेवा काय कराल आगवा शास्त्री एरी आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठी चावळली जे निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेवोय ऐसी बाळका ते ओरसे माय जे जेववो बैसे ते तया ठाकती तैसे घास करी का अफाटा समीरना आपै ते पण शहाना केले तैसे विंजना निर्मोनिया तैसे शब्दे जे न लभे ते घडोनिया अनुष्ठुवे स्त्रीशूद्रादी प्रतिभे सामाविले स्वातीचे निपानिये न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदरांचिये का शोभती तीये नाद वाद्या न येता तरी का गोचर होता फुले न होता घेपता आमोद केवी गोडी न होती पक्वान्ने तरी का फावती रसने दर्पणावीन नयने नयन का दिसे द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी तरी काह्या उपासती आकळता शकतो ते वस्तू जे असंख्यात तया संख्या शके सतेशात न होती तरी कोणा येत पाहो शकते मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जग तया तेची पाहे काजे उमपते नोहे ठाकते कोणा आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक होते न बरवे तरी काने मुखे फावे ऐसे का होते म्हणून श्री व्यासाचा हा थोर विश्वासी झाला उपकार जे श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला आणि तोची हामी आता श्री व्यासाची पदे पाहता पाहता आणिला श्रवणपथा मराठिया व्यासादिकांचे उन्मेक राटती यथ साशंक ते तमिही रंक एक वाचाळी करी परी गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा तरी माझी या दुर्वादळा नान म्हणे की आणि क्षीरसिंधूची या तटा पाणी येती गजघटा तेथ काय मुरकुटा वारिजत असे पांक फुटे पाखिरू नुडे तरी न भीच स्थिरू गगन आक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ
राजहंसाचे चालणे भूतळी झालिया शहाणे आणिके काय कोणे चालावेची ना जी आपले नि अवकाशे अगाध जळ घेपे कलशे चुळी चुळपणा ऐसे भरुणी न निगे दिवटीच्या अंगी थोरी परी ते बहुतेज धरी वाती आपुलिया परी आणि चिकीना जी समुद्राचे निपैसे समुद्री आकाश आभासे थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पै तेवी व्यासादिक महामती वावरो येती इये ग्रंथी मा आम्ही ठाको हे युक्ती न मिळे कीर जे सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेथ देखोनी शफरे एरे पोहो न लाहती अरुण अंगा जवळिके म्हणून सूर्या ते देखे मा भूतळीच न देखे मुंगी काई या लाखी आम्हा प्राकृता देशी कारे बंधे गीता म्हणणे हे अनुचिता कारणनो हे आणि बाप पुढा जाय ते घेत पाऊलाची सोय बाळ ये तरिणला हे पाओ काई तैसा व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारांते वाट पुसत अयोग्य मी न पवत के जाईन आणि पृथ्वी जयाची या क्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचेनी अमृते चंद्रमा निववी जग जयाचे अंगिक असिके तेज लाहोनी अर्के अंधाराचे सावाईके लोटिजत आहे समुद्रा जयाचे तोया जगाचे माधुर्य सौंदर्य जयाचेनी पवना जयाचे बळ आकाश जेने पगळ ज्ञानतेने उज्ज्वल चक्रवर्ती वेद जेने सुभास सुख जेने सोल्लास हे असो रूपस विश्वजेने तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ राट असे मजही यात रिगोनिया आता आयती गीता जगी मी सांगे मराठिया भंगी येथके विस्मया लागे ठावा आहे श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापासी होती तेने कोळीये त्रिजगती एकवद केली चंदने वेजली झाडे झाले चंदनाचे निपाडे वसिष्ठे मांडले की भांडे भानुसी शाटी मी तव चित्ताथिला आणि श्रीगुरु ऐसा दादुला जो दिठीवेनी आपुला बैसवी पदी आथीची देखणी दिठी वरी सूर्य पुरवी पाठी ते तैन दिसे ऐसी गोठी केही आहे म्हणून माझे नित्य नवे श्वासोच्छ्वासही प्रबंध होवावे श्री गुरुकृपा काय नोहे ज्ञानदेव म्हणे या कारणे मिया श्री गीतार्थ मराठिया केला लोकाया तिठीचा विशो परी मराठे बोल रंगे कवळिता पै गीतांगे ते गातयाचे निपांगे एकाढ्यता बोहे म्हणून गीता गाव म्हणे ते गानिवे होती लेणे नाथ मोकळे तरी येऊने गीता ही आणीत सुंदर अंगी लेणे नसुये तैतो मोकळा शृंगार होय ना नेले तरी आहे तैसे के उचित का मोतयाची जैसी जाती सोनयाही मान देती ना तरी मानवती अंगेची सडी नाना गुंफिली का मोकळी उडीन होती परिमळी वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी तैसा गाणी वेणे मिरवी गीते विन ही रंग दावी तो लाभाचा प्रबंध ओवी केला मिया तेने आबाळ सुबोधे ओवीचेनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी पाऊखने जिया परी लागे नाकी तैसा प्रबंध हा शवनी लागत खेओ समाधी आणि ऐकलिया ही वाखानी काय व्यसन लवी पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेशजे ते अमृता ते नेनिजे फावलिया तैसे नि आयतेपणे कवित्वा झाले हे उपेने म्हणून निधिध्यास श्रवणे जिंतिले आता हे स्वानंद भोगाची सेल बलतयासीची देईल सर्वेंद्रिया पोषवील शवना करवी चंद्रा ते आंगवने भोगेन चकोर शहाणे परिफावे तैसे चांदणे बलतयाही तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी ये परिलोकवाक चातुर्ये होईल सुखिया ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जीसाचे ग्रंथ नो हे कृपेचे वैभवतीये क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा आत मक्रोदरी गुप्त होता तयाचा हात पैठे झाले
तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. मग समाधी अव्यत्यया भोगावी वासनाया ते मुद्राश्री गोरक्षराया दिधली मिनी. तेने योगाब्जिनी सरोवर विषय विध्वंसैक वीर ते पदिका सर्वेश्वर अभिषेकीले. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव. श्री गैणीनाथा तेने कळकळीत भूता आला देखोणी निरुता. ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी. ना आदी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. बोधाचा हा संसारा झाला जो आमुते. तो हा तू घेऊनी आघवा कळी गिळत या जीवा. सर्व प्रकारे धावा करी पावेगी आधीच तो तू कृपाळू. वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू ठवळणे मेघा. मग आर्ताचे निओरसे गीतार्थ ग्रंथन मिसे. वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ येत पुढा मी बापिया. मांडला आरती आपुलिया की यासाठी एवढिया आणिलो यशा. एव गुरुक्रमे लाधले समाधी धंजे आपुले. ते ग्रंथे बांधो बोधो निदितले गोसावी मज. वाचोनी पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची. ऐसिया मज ग्रंथाची योग्यता के असे. परिसातटी गुरुनाथे निमित्त करुणी माते. प्रबंध व्याजे जगाते रक्षले जाना. तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे. ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी. शब्द कैसा घडिजे प्रेमेई कैसे पाथडिजे. अलंकार म्हणजे काय ते नेणे साई खडे याचे बाहुले. चालवित्या सूत्राचे निचाले तैसा माते दावित बोले स्वामी तो मासा. या लागे मी गुणदोष विशी क्षमा विना विशेष. जे मी संजात ग्रंथलो देख आचार्य की आणि तुम्हा संतांची ये सभे. जे उनिवेसी ठाके उभे ते पूर्ण नव्हे ते लाभे. तुम्हासीच कोपो शिवतिला ही परिसे. लोहित्वाचे ई अवदसे न मुकिजे आयसे. ते कवना बोल होळे हेची करावे. जे गंगेचे अंग ठाकावे मगही गंगा जरी नोहावे. तै तो काय करी म्हणून भाग्ययोगे बहुये पाहे. तुम्हा संताचे मी पाये पातुला आता केला हे उणे जगी. अहो जी माझे नि स्वामी म संत जोडूनी तुम्ही. रिजले ती तेने सर्व कामी परिपूर्ण झालो. पहा पा माते तुम्हा सांगडे माहेर तेने सुरवाडे. ग्रंथाचे अळियाडे प्रसिद्धी गेले. जी कनकाचे निखळ ओतू येईल भूतळ. चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येती. साता ही हो सागराते सोपे भरिता अमृते. द्वाड नोहे तारांते चंद्र करिता. कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम. परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. तो मी एक सर्व मोका बोलोनी मराठी या भाका. करी डोळेवरी लोका घेवो ऐसे जे. हा ग्रंथ सागर एवढा उतरोनी पहिली कडा. कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जोका. गीतार्थाचा आवारू कलशेसी महामेरू. रचोनी माझी श्रीगुरु लिंगजे पूजी. गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जेवाय. ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. तुम्हा सज्जनांचे केले आकुळून जी मी बोले. ज्ञानदेव थेकुले तैसे नोहे. काय बहु बोलो सकळा मेळविलो जन्मफळा. ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा. मिया जैसे जैसिया आशा केला तुमचा भरवसा. ते पुरवणी जी भौवसा आणलो सुखा. मज लागे ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही. ते पाहुणी हासो आम्ही विश्वामित्रा तेही. जे असोनी त्रिशंकू दोषे धात याही आनावे ओसे. ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. शंभो उपमन्यूचे निमोहे क्षीरसागरही केला आहे. एक तोही उपमेसरी नोहे जे विषगर्भ की. अंधकार निशाचरा गिळता सूर्ये चराचरा. धावा केला तरी खरा तावनिकी तो. तातलिया जगाकारणे चंद्रे वेचले चांदणे. तया सदोषा केवी म्हणे सारिखे हे. म्हणून तुम्ही मदसंती ग्रंथरूप जो हा त्रिजगती. उपयोग केला तो पुढती निरूपमजी. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी.
नेले येथ माझे जी उरले पायिकपण. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूतळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे अरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दुष्टादुष्ट विजये हो आवेजी. हेत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ऐसे युगी परीकळी आणि महाराष्ट्र मंडळी. श्री गोदावरीच्या कुळी दक्षिणली. त्रिभुवनेक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र. तेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे. तेथ यदुवंश विलास तो सकळ कळा निवास. न्याया ते पोषी क्षितिस श्रीरामचंद्र. तेथ महिषान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सूते. केले ज्ञानदेव गीते देशिकारलेने. एव भारताच्या गावी भीष्मनाम प्रसिद्ध पर्वी. श्रीकृष्णार्जुनी वरवी गोठी जे केली. जे उपनिषदाचे सार सर्व शास्त्रांचे माहेर. परमहंसी सरोवर सेविजे जे. तिये गीतेचा कलश संपूर्ण हा अष्टादश. म्हणे निवृत्तीदास ज्ञानदेव पुढती पुढती पुढती. या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होई जे. शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी. मासिक पारायण दिवस 1 ते 30 संपूर्ण. ओम द्राम श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः.